लक्ष्मी बारम्मा भाग्यदाय लक्ष्मी बारम्मा नम्मनी सौभाग्यदाय लक्ष्मी बारम्मा नम्मनी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा नम्मनी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा माझ्या व्हिडिओमध्ये मी नीता शेवाळे। आपण सणावाराला नेहमी गोड करत असतो, तर तेच गोड पदार्थ जे आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आलेलो आहे तेच गोड पदार्थ खाऊन कधी आपल्याला कंटाळाही येतो। तर आज मी तुमच्यासाठी नवीन एक पौष्टिक स्वीट डिश घेऊन आली आहे। त्याचं नाव आहे पुरप्पू पायसम। ही साऊथ इंडियन डिश आहे आणि पुरप्पू पायसम बरोबर मी बनवणार आहे पोंगल। तर हे दोन प्रसादाची रेसिपी जरूर बघा आणि नक्की ट्राय। हे इंग्रेडियंट्स आहे पुरप्पू पायसमचे। आपल्याला लागणार आहे ओलं नारळ आपण आता हे मिक्सरमधून वाटून याचं दूध काढून घेणार आहे। ही आहे मुगाची डाळ, आपल्याला मूग डाळ पायसम बनवायचं आहे। ही आहे काजू, किशमिश, वेलची आणि हे आहे खोबऱ्याचे काप, नारळाचे काप, तूप आणि गूळ। एक चमचा भर तूप टाकून घेते। आपल्याला कुकरमध्येच डाळ शिजवायची आहे। डाळ धुवून घेतली आहे स्वच्छ, ती आपल्याला चांगली तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। हिला चांगली परतून घ्यायची, थोडीशी लालसर होईपर्यंत। यामुळे काय होतं मैत्रिणींनो, हे मूग डाळीचा जो ओरोमा आहे ना तो त्या पायसममध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन भाषेत म्हटलं तर मुगाच्या डाळीच्या खिरेमध्ये त्या ओरोमाचा इतका सुंदर वास आणि सुगंध आणि चव लागते। आता ही डाळ चांगली परतून घ्यायची आपल्याला। तुपामध्ये भाजण्याचं कारण ह्या डाळीचा जो ओरोमा आणि स्वाद आणि सुगंध खिरेमध्ये खूप छान लागेल। खीर म्हणजे आपण हे खिरेसारखंच बनवतोय, आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये याला मुगाच्या डाळीची खीर म्हणतात आणि तेलुगू लोक पायसम म्हणतात। आता हे चांगलं भाजली गेली आहे डाळ, त्याच्यामध्ये मी पाणी टाकते। आपण जशी वरणाला डाळ शिजून घेतो तशीच मी आता 2 शिट्ट्या करून घेणार आहे। त्याची चव खूप सुंदर लागते मैत्रिणींनो। आपण आता डाळ शिजवायला जी लावली आहे, आता आपल्याला एका साईडला त्याचं सिरप बनवून घ्यायचं आहे। तर गुळाचं सिरप बनवायचं आहे। मी हा 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं सिरप बनवायचं आपल्याला। 1 वाटी गुळाला आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं। आपल्याला आता गुळाचं सिरप बनवून घ्यायचं आहे। गुळाच्या सिरपमध्ये मी वेलचीची पूड टाकून घेते। त्याच्यामध्ये त्याचा ओरोमा खूप छान येणार वरतून टाकण्यापेक्षा। गुळाच्या सिरपमध्ये टाकलं की सगळं मिक्स होऊन जाईल। कारण मी असे छोट्या पीसेसमध्ये कापून घेतलं, याला मी ग्राइंड करते आणि याचं दूध काढणार आहे। मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आहे। आता मी याला गाळून घेणार आहे आणि याचं दूध काढणार आहे। एकदाच गाळून घेते आणि हा जो खोबऱ्याचा किस आहे हा मी चटणीसाठी, नाश्त्याला जे आपण पराठे किंवा धिरडे वगैरे बनवतो त्याच्या चटणीसाठी मी त्याचा यूज करून घेणार आहे। हे फेकायचं नाही मैत्रिणींनो, याच्यामध्ये पण चव असते। कारण जेव्हा नारळाचं दूध काढतो तर 2-3 वेळेस याला ग्राइंड करता, पण मी याला एकदाच ग्राइंड करून घेतलेलं आहे। जो तडका द्यायचा आहे ड्रायफ्रूटचा त्याची तयारी करूया। याला मी टाकलं आहे तूप 2 चमचे,
आता तूप चांगलं तापलंय, आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घालूया. त्याच्यामध्ये टाकू मनुके आणि काजू. आता ही डाळ छान शिजलेली आहे. त्याच्यात आपण हे गुळाचं सिरप टाकणार आहे. गुळाचं सिरप टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे नारळाचं दूध. मैत्रिणींनो, साऊथ इंडियन रेसिपीमध्ये शक्यतो जास्त करून नारळाचं दूध, नारळाचं तेल असं वापरतात. आपण हे नारळाचं दूध टाकून घेतलं आहे. हे आहे पुरप्पू पायसम. आता आपल्याला याच्या वरतून फोडणी टाकून घ्यायची, जी आपण ड्रायफ्रूट तळून घेतले सगळे तुपामध्ये, ती तुपाची फोडणी टाकून घ्यायची. तर मैत्रिणींनो, रेडी आहे पुरप्पू पायसम. आता हिला उकळी येईपर्यंत आपण असं थोडंसं फिरवत राहूया. मुगाची डाळ खाली लागली नाही पाहिजे पातेल्याला.